नमस्कार मंडळी, मी श्वेता स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप, हेअरस्टाईल, स्किन केअर, DIY, ट्रॅव्हलिंग, मॉमी टॉक्स आणि फिटनेस अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील क्लिक करा, तसंच मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा। विषयासंबंधीचे रील, फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामला अवेलेबल असतात। तर माझे इंस्टाग्राम हँडल आहे श्वेता शेंडे। नाव लेट्स जम्प टू द व्हिडिओ। तर आता वाजलेले आहेत 10:40। संपूर्ण काम आवरून मी शूट करत आहे, कारण की आता फायनान्शियली मार्च महिना आहे, एप्रिल परत नवीन वर्ष चालू होतो। आर्थिक व्यवस्थापनेचं वर्कलोड भरपूर आहे, म्हणून मी नाईटला शूट करत आहे। तर थंबनेल पाहून तुम्हा सर्वांना कळलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे। मी दिल्लीला गेली होती, तिथून मी बऱ्याच गोष्टींची शॉपिंग केलेली। मी एक व्हिडिओ देखील त्या संदर्भात क्रिएट केला होता, जो की ऑलरेडी यूट्यूबवरती अवेलेबल आहे। मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते। जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर तो नक्की पाहून घ्या, तो व्हिडिओ पाहून तुम्ही एन्जॉय कराल। तर तिथे गेल्यानंतर सरोजनी मार्केट आणि चांदनी चौक अशा ठिकाणी आम्ही फिरलो। दिवसभर जरी ऑफिसची कामं असायची तरी इव्हिनिंगच्या वेळी आम्ही नक्कीच कुठल्या प्लेस व्हिजिट करायचो। तर सरोजनी मार्केट आणि चांदनी चौक विषयी मी भरपूर ऐकलं होतं, पण ट्रस्ट मी, एवढी सुंदर मार्केट्स आहेत तिकडे आणि एवढे अफोर्डेबल मार्केट्स आहेत की शब्दात सांगणं शक्यच नाहीये। आम्ही अक्षरशः थकून जायचो, तरीही आम्ही एक वेगळी एनर्जी यायची की शॉपिंग करायला जायची आहे, शॉपिंग करायला जायचं आहे। आणि माझ्या आवडीची सगळ्या वस्तू तिथे असल्या कारणाने मी तर जास्त एक्साइटेड होते। तर चला आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते। तर हा आहे ट्रेंच कोट। अशा पद्धतीने ट्रेंच कोट नॉर्मली लांबपर्यंत असतो, आपल्या पायाच्या पोटऱ्यापर्यंत ट्रेंच कोट येतो आणि असं वुवन असं ह्याचं। जर तुम्ही ऑनलाईन ट्रेंच कोट जर तुम्ही पाहायला गेला तर ट्रेंच कोटची किंमत जवळजवळ 4,000, 8,000, 12,000 अशा किमतीमध्ये ट्रेंच कोट असतात। आणि सरोजनी मार्केटमध्ये मला एवढ्या अफोर्डेबल रेंजमध्ये मिळालेले आहेत, म्हणून मी 3 घेतले। तर हा होता त्यातला ऑफ व्हाईट कलर। मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल की अशा पद्धतीचा हा कोट आहे आणि हा कसा दिसतो ते। कोट संदर्भात जी फॅशन टिप्स आहे किंवा आपण हा कोट किती पद्धतीने फॅशन करू शकतो याचे व्हिडिओ ही नंतर येतीलच। आपला दुसरा ट्रेंच कोट हा आहे अशा पद्धतीने। हा देखील भरपूर सुंदर आणि स्टाईल करण्याच्या उद्देशाने हा एकदमच रिच लुक क्रिएट करतो। जर साडी असेल, पंजाबी ड्रेस असेल, कुठलंही मटेरियल असेल तर त्या सगळ्यावरती हा सूट होणारा आहे, म्हणूनच मी हा एक विकत घेतला। तोही तुम्ही पाहू शकता की कसा दिसतोय ते। आणि भरपूर मजा येत होती तिकडे शॉपिंग करताना। मी त्या व्हिडिओमध्ये नाही टाकलं की मी काय काय शॉपिंग केलं, कारण की भरपूर गोष्टी होत्या आणि मला तुम्हाला व्यवस्थित दाखवायच्या होत्या। जर तुमची दिल्लीला व्हिजिट होणार असेल तुम्ही नक्कीच सरोजनी नगर आणि चांदनी चौकला नक्की व्हिजिट करा, असं मी तुम्हाला रेकमेंड करेन। माझा तिसरा ट्रेंच कोट माय फेवरेट हा होता। अशा पद्धतीचा आहे हा ब्लॅक आहे। मी तुम्हाला उघडून नाही दाखवत आहे, कारण की मी तुम्हाला इथे बाजूला त्याच्या क्लिप्स देत आहे की कशा पद्धतीने हे दिसतात। तर अशा 3 प्रकारचे मी ट्रेंच कोट घेतले आहेत आणि भरपूर सुंदर आहेत, लॉंग लेंथ आहेत। मी कशा पद्धतीने याला स्टाईल करू शकतो ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये, नंतरच्या व्हिडिओजमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। तरी ट्रेंच कोटमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही। त्याच्यानंतर जर मी काय घेतलंय तर ते आहेत हे 2 कप। भरपूर मोठे असे हे कप आहेत, तुम्ही पाहू शकता। चांगला मोठा असा हा कप आहे, याची देखील क्लिप मी इथे लावत आहे। हे कप देखील मला एकदम रिझनेबल प्राइसमध्ये मिळाले। जर मी आता मुंबईमध्ये राहते, जर मॉलमध्ये तुम्ही गेलात तर 599, 699 ला हा एक कप असतो। हा व्हिडिओमध्ये जरी छोटा दिसत असेल तरी हा प्रचंड मोठा असा कप आहे। जवळजवळ पाऊण लिटर पाणी याच्यात बसेल एवढा मोठा कप आहे आणि मला अशी क्रॉकरी भरपूर आवडते, म्हणून मी तिथून इथपर्यंत वागवत आणला आहे। तर हे देखील होतं माझ्या शॉपिंगमध्ये इन्क्लूड। त्याच्यानंतर मी थोड्या इयरिंग्स घेतल्या होत्या, त्याचीही क्लिप मी तुम्हाला देईन। तर फर्स्ट होती ही इयरिंग्स।
अशा पद्धतीने तुम्हाला सगळे क्लिप्स मी इथे दाखवणारच आहे. सेकंड ही होती. थर्ड अशी ही होती. ही थर्ड वाली आहे. हुप इयरिंग्स आपण ज्याला म्हणतो ती ही आहे. आणि फोर्थ आहे ही हॅमर्ड आहे. स्टील हॅमर्ड डिझाईनची आहे. हे देखील असे हुप्स इयरिंग्सच आहेत. तर अशा 4 प्रकारच्या इयरिंग्समध्ये मी इन्व्हेस्ट केली होती, जे की मला घ्यायचेच होते आणि मला तिथे भरपूर रिझनेबल रेंजमध्ये मिळाले. तर मी लगेचच ग्रॅब केले. आणि मी थोड्या क्लिप्स घेतल्या ग्रेशासाठी. या पद्धतीच्या अशा क्लिप्स आहेत. या क्लिप्स देखील भरपूर महाग येतात. जवळजवळ 800-900च्या रेंजमध्ये या प्रकारच्या क्लिप्स येतात. मी व्हिडिओ इथे लावत आहे तर तुम्ही पाहू शकता. या क्लिप्स देखील भरपूर महाग आहेत आणि या सगळ्या क्लिप्स मला फक्त 400 रुपयाला मिळाल्या. ग्रेशासाठी म्हणा किंवा मी स्वतः देखील शॉर्ट हेअर केले तर खूप छान आणि इलिगंट असा याचा लुक तयार होतो. त्या पर्पजने मी ह्या इन्व्हेस्ट केल्या आणि ग्रेशाला देखील उत्तम दिसत आहेत. ऑफिसची कामं झाल्यानंतर आम्ही जायचो तर चांदनी चौकमध्ये मी जास्त शॉपिंग करू शकले नाही. मी जेवढी पण शॉपिंग केली ती सरोजनी नगर मार्केटमधून केली. आणि मी चांदनी चौकमधून तिथे भरपूर वस्तू अवेलेबल होत्या, पण ज्या मला हव्या होत्या त्या नव्हत्या. त्यामुळे कारण की आम्ही उशिरा गेल्यामुळे ऑब्व्हियसली दुकानं बंद झाली होती. पण मला तिथे हँड वुवन स्टोल मिळाला. त्याचाही फोटो मी तुम्हाला इथे दाखवेन. अशा पद्धतीने याला इथे खाली असं डिझाईन आहे धाग्यांची आणि असा हा हँड वोवन असा हा एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदर. हा साडीवरती स्टाईल करू शकतो. वेगळ्या वेजमध्ये आपण याला स्टाईल करू शकतो. तर त्या पर्पजनी मी हा स्टोल घेतला. हाऊ टू वेअर साडी इन अ डिफरंट वेज, त्याच्यामध्ये मला हा युजफुल आहे. आणि हा एक घेतला. हा मफलर टाईप आहे. तो पूर्ण प्रॉपर स्टोल आहे ओढणीसारखा. आणि हा जो आहे हा मफलर टाईप आहे, म्हणजे फक्त आपलं कान वगैरे झाकू किंवा फक्त असं उलट करून टाकू अशा पद्धतीचा हा आहे. पण हा देखील लुकसाठीच मी घेतला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फील ब्युटिफुल, स्टे हेल्दी, थिंक पॉझिटिव्ह अँड बी स्टायलिश येट सिम्पल. बाय बाय.